बस. या काय झालं? काय होतंय आबा? मी आता तिकडे जाणार नाही. आता आणि काय झालं? अहो आबा, तुम्ही माझं लग्न इतक्या घाईघाईमध्ये लावून दिलं. निदान बघायचं तर ना, पोरग चांगलं आहे का नाही. पोरग बघितलं होतं, तर चांगलं आहे म्हणून दिलं. मला काय माहित हे नशिबात असं घडणार होतं म्हणून. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की माझ्यासोबत असं वागतील. माझं आयुष्य फार बरबाद झालंय. कोणत्या बाला वाटेल आपल्या पोरगीचं वाईट झालेलं बघायला? तू सांग. अहो आबा, तुम्ही कधी माझ्यावर हात उचलला नाही आणि यांनी मात्र दारू पिऊन माझ्यावर हात उचलला. मी आता तिकडे परत जाणार नाही. बाळा, असं काय करू नकोस. सागर येणार आहे ग, आणि त्याला जर माहित झालं तर तू टोकाचा निर्णय घेईल. माझ्या भावाला जर काही माहित असतं ना, एवढी वाईटच वेळ आली नसती माझ्यावर. अगं पोरी, बाप म्हणून मी माझा निर्णय चुकलोय ग, चुकलोय. अहो बाबा, असं काय नाही. जाऊ दे. माझ्या नशिबी आलंय म्हणल्यावर मला सोसावं लागेल. सागर कधी आलास? अरे हे काय आत्ता झालं बघ. असतो थांबलाय दुकानात. अरे होय, घराला जरा बाहेर गेलेत रे. बर बर, एक काम कर की, एक बिस्किट फोड आणि चहा फोड दे की. बिस्किट पोडा आणि एक चहा पोडा. ओके. ते झालं. 50 रुपये. ते झाल्यात बघ फिर. अरे सागर, हे काहीतरी उद्या राहिले रे तुमची. तुमचं किती आहे? काय अण्णा काहीतरी सांगत होतं, 4-5 हजार रुपये राहिले तुमचं काहीतरी. 4-5 हजार एवढे? होय, 2 महिने दिलेच नाहीत रे पैसे. ठीक आहे. एक काम करतो की, आता पैसे आहेत पण मला लागणार आहेत रे. मी पुण्याला जाताना तुला देऊन जातो की. ठीक आहे, पण आठवण येऊन दे काय. बरोबर, ठीक आहे. हा चालतंय, आज संध्याकाळी भेटूया आपण. चालेल चालेल, हा. ठीक आहे. अरे सच्चा, तू कधी आलास? ते काय आता चालूय. तरी पण मला आई म्हणली, तुला आबाला भेटल्याशिवाय काही क्षण पडायचं नाही. लगबगीने सगळं सामान घरात ठेवलं आणि आलो तुला भेटायला. तू आलास ते बरं केलंस बघ. का असं का म्हणतोस? अरे गावातली सगळी पोरं आहेत का नाही आपल्या वयाची, सगळी कामाला जातात, कोण सुद्धा कोणासंग बोलत नाही. पण तू आलास का नाही, एक आनंदच वेगळा असते बघ. कसं आहे, पोटा पाण्यासाठी की नाही बाहेर गावी जावं लागतं. पण एक सांगू का, जे आपल्या गावात सुख आहे काही नाही ते शहरात नाही. आणि गावात आलं का नाही कसं वाटतंय की जसं एखादं गायचं बछडं एखादं दूर गेल्यावर परत आल्यानंतर कसा आनंद होतोय का नाही, तसं गावात आल्यानंतर होते. माझ्या मनातलं बोलाच बघ. अरे गाव म्हणजे भारी असते. हं? बरं, तू एकट्यालाच का घरातले सगळे आलेत? नाही, घरातली सगळ्यांना घेऊन आलोय. त्यांना म्हटलं सुट्ट्या लागल्या द्या, चला म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या गावी जाऊन घालून येऊया. नाही, बरं केलंस बघ. आलास आता बोलायला, आपलं भेटायला बरं झालं. बरं, सागर कुठे आहे? अरे सागर आज येणार आहे बघ. 4 महिने झालं का नाही इकडे फिरकलाच नाही. बरं, आणि त्या आपल्या मुलगीचं प्रियाचं काय? तिचा अवघड आहे बघ. का, काय झालं? अरे प्रिया आहे की नाही, तिचा नवरा तिला दारू पिऊन सारखं मारतोय. तिचा हलाल व्हायला लागलं तिचं. काय नशीब आहे वाढून ठेवले, काय समजून झाले बघ. कशाला काळजी करतोस? होईल सगळं व्यवस्थित. आणि संसार म्हटलं की नाही भांड्याला भांडं लागायचंच. पण कसं आहे, आपण मुलीचं लग्न करायच्या अगोदर गावात विचारपूस करून लग्न करते मुलीचं. आणि जर असं काय घडत असलं तर ते काय आपलं फाटकं नशीब म्हणायचं. काय
माझा निर्णय चुकला रे. होईल सगळं व्यवस्थित. बर, तू म्हणतोयस तर देवाच्या कृपेने बरं होईल. बर ठीक आहे, आपण त्याविषयी नंतर बोलू. हा, बर असू दे. संध्याकाळी पारावर भेटा. बरोबर. हं? आपण जाऊया बाहेर. बरोबर, भेटतोय. तू पण ये लवकर. हा, हा मी येतो ये, व्यवस्थित. हा. हा. होय रे, त्या सागरसाठी आपण इतकं काय केलं, पण तुला काय वाटतंय काय होईल त्याचं? आता मी काय सांगू, त्यानं स्वतःसाठी एवढा गुंता करून ठेवलाय ना की त्यातनं बाहेर कसं पडेल हेच काय समजून झालं. कसं आहे माहिती आहे का, माणसानं एकदम निवांत जगावं, बिना टेन्शनचं राहायचं, हसत खेळत. ह्यो तर नोकरीला बाहेर आणि गावात ह्याच्या लग्नाचं टेन्शन. आता आलाय गावाकडे तो. माहिती आहे रे मला आलाय तो, पण का कुणास ठाऊक मला त्याला भेटायची इच्छाच होईना. कशी होईल भेटायची इच्छा तुला? कारण तुझी जुनी माधुरी ती बी गावाकडे यायला लागली नाही का? काय पण काय बोलतोयस, जुनी माधुरी भूतकाळातच विसरायची असते. पण माधुरी हे विषय न विसरण्यासारखा आहे ना. आता जाऊ दे रे, उगाच तू माझ्या जखमीवर मीठ लावू नकोस. लय दिवसात ना आपल्या घराकडे आलं की कसं बरं वाटतंय. घर बघून कसं जीवात जीव आल्यासारखं वाटतंय. आबा, बाबा, बाबा. अरे कोण आहे? मी आहे. अरे तू आहे सोय? अरे तुझी सकाळपासून वाट बघायला आलो. आत्ता आला सोय? काय करणार आबा, स्टॉपवर बसून बसून कंटाळा आला. शेवट एका टू व्हीलरवाल्याला हात केला आणि मग इथपर्यंत आलोय. अरे तुला सांगायचं राहिलं बघ, उन्हात सुट्ट्या पडल्या, गाड्याच कमी आहेत. बस. तुमची तब्येत कशी आहे आबा? आता कशाची तब्येत बाबा, हाय तोवर हाय म्हणायचं. काय हो आबा, सारखं असं का बोलता येईल तवा? तुम्ही असं बोलताय की नाही हे ऐकूनच मला गावाकडे येऊ वाटत नाही बघा. अरे तुझं एकदा लग्न लावून दिलं का नाही, मी या जाऊ तू मोकळा झालो बघ. मी कवा आलोय आणि तुम्ही लग्नाचा विषय काढलाय असं नाही, कायम लग्नाचा विषयच काढताय तुम्ही. हे ऐकून का नाही मला लय वाईट वाटते बघा. बरं जाऊ दे विशेष तिकडे, आपण शिंदेवाड्याला जायचं उद्या. शिंदेवाडला? तिकडे काय काम काढलंय तुमचं? तुमचं नाही, आपलं. तिथं तुझी चुलत जाते की नाही, तिला भेटायला जायचं आहे. हां हां हां. पण अचानक तिकडे जायचं कसं काय नियोजन केलंय? अरे लय दिवस झालं तिला भेटलो नाही, भेटून यावं म्हटलं. बरं ठीक आहे, मी जरा फ्रेश होतो. बरं बरं ये. आशू, ए आशू, कुठे आहेस? चल ये पटकन, मला जरा मदत कर. अगं काय नाही ग, जरा घर झाडून घे. का ग, कोण येणार आहे का? हो, तुझा मामा येणार आहे. कोण मामा? तो ग, अलकुडचा मामा. ह्यो मामा कोण? आजपर्यंत कधी तोंड दाखवलं नाही आणि मधनच कुठून आला? असं बोलतात का? बोलू नाही तर काय करू? आपली परिस्थिती वाईट असताना कोणी आपल्याला विचारलं का? आपण जिवंत आहोत की मेलो हे सुद्धा विचारलं नाही. काय करायचं असल्या पाहुण्यांचं? तुला राग येणं साहजिकच आहे, पण मीच तुला सगळ्यांपासून लांब घेऊन आले. कारण परिस्थिती पण तशीच होती. त्यावेळेला ना कोणी आपल्याला मदत करत होतं, ना कोणी आपल्याला विचारत होतं. पण हा मामा कशासाठी यायलाय? अगं तुला माहीत नाही म्हणून सांगते. आपण ज्या जागेवर राहतो ना, ती जागाच त्या मामाची आहे आणि त्याच्यामुळे तर आपल्याला इथं राहायला मिळते.
पण बिचाऱ्यानं कधी बोलून पण दाखवलं नाही. म्हणूनच येत असणार आहे मला माझी जागा दे म्हणून. मूर्खासारखं काय बोलू नकोस, तुला सांगितलं तेवढं कर. त्यांनी जर तुला काही बोललं तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, हे मी तुला आत्ताच सांगते.